माहिती देत आहे। कदाचित ही सर्व माहिती तुम्हा सगळ्यांसाठी नवीन असू शकते। प्रखर नेत्यांमध्ये चमकणारा नेता ज्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत केवळ आणि केवळ संघर्ष वाट्याला आला, असा तेजोमय प्रकाश देणारा नेता या संपूर्ण भारत देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात ज्याचं नाव गर्वाने आणि आदराने घेतलं जातं, असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 महू या ठिकाणी झालेला आहे। मूळ यांचं गाव महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील आंबावडे गाव हे आहे। आंबावडे गावावरून त्यांचं नाव आंबावडेकर असं पडलं, परंतु शिक्षण घेत असताना शाळेमध्ये आंबेडकर नावाचे गुरुजी त्या शाळेमध्ये शिकत होते आणि त्यावेळी जी सामाजिक स्थिती पाहता बाबासाहेबांना शिक्षण घेण्यामध्ये अडचण येऊ नये हा विचार करून आंबेडकर गुरुजींनी त्यांचं आडनाव बाबासाहेबांना लावण्याची म्हणजे संधी दिली, तशी सूचना केली आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव हे आंबेडकर या नावानं समोर चाललं। एक ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सातारा येथील एका विद्यालयामध्ये प्रवेश झाला, तो दिवस फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। या बाबासाहेबांच्या जीवनावरती महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची एक सुप्रसिद्ध रचना आहे। अनंत राऊत त्यांच्या कवितेत म्हणतात की वेशीवरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली बा भीमा, वेशीवरच्या पाचोळ्यातून मशाल पेटवली बा भीमा, लेकरांसाठी तू हयात घालवली, लेकरांसाठी तू हयात घालवली, गावाने वेशीला केलेले वंदन होता तू, गावाने वेशीला केलेले वंदन होता तू, अजूनही गर्व आहे तुझे चंदन होता तू, येणाऱ्या सगळ्या पिढ्यांची स्वप्ने वाचवली बा भीमा, लेकरांसाठी तू हयात घालवली, वर्गाच्या बाहेर शिकला ती, वर्गाच्या बाहेर बसला ती। बघा, ज्या वेळेस बाबासाहेबांचं शिक्षण सुरू होतं वर्गाच्या बाहेर बसून त्यांना शिक्षण घ्यावं लागलं। इतकी मोठी शोकांतिका या देशाची, वर्गाच्या बाहेर बसला ती तरीही शिकला ती, स्वयावरची अक्षरे उतरवून आली तुझ्या चरणाची, याच अक्षरांवर या देशाची घटना अवतरली बा भीमा, लेकरांसाठी तू हयात घालवली, मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू, मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू, महाराष्ट्राचे अशुद्ध पाणी निर्मळ केले तू, जातीयतेच्या चिखलामधली नवता चालवली बा भीमा, लेकरांसाठी तू हयात घालवली, लेकरांसाठी तू हयात घालवली, जिथे जिथे तू शिकला ते सगळे मान तुला देते। बघा, कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना सायन्स इकॉनॉमी मध्ये सायन्स डिग्री घेणारे पहिले भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्यांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी कोलंबिया विद्यापीठाला दिली आणि त्याच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जगातील सगळ्यात उंच पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उभारला। त्या पुतळ्याच्या खाली नाव लिहिलेले सिम्बॉल ऑफ द नॉलेज, जगातला एकमेव माणूस एकमेव नेता जो भारतीय आहे ज्याच्या पुतळ्याच्या खाली सिम्बॉल ऑफ द नॉलेज आदराने घेतलं जातं। जिथे जिथे तू शिकला ते सगळे मान तुला देती, तुझ्यामुळे जगात कळली ही दुधाची धरती,
जिथे जिथे तू शिकला ते सगळे मान तुला देती, तुझ्यामुळे जगात चालली ही भूताची धरती, भारत रत्न या बहुमानाची तू उंची वाढवली, बाप भीमा लेकरांसाठी तू हयात घालवली, मुळे स्वतःची गेली पण आमचा बापच झालाच ना. समाज कार्यामध्ये गुंतलेले एकमेव व्यक्ती असे होते की ज्यांनी स्वतःची 4 लेकरं दगावली, लेकरांकडे लक्ष देता आलं नाही. फक्त समाज कार्य हाती घेणारा एकमेव माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मुळे स्वतःची गेली पण आमचा बापच झालाच ना. जीवनभर किती जगायला बाबा तुने आम्हाला देताना, मुले स्वतःची गेली पण आमचा बापच झाला ना. जीवनभर किती जगायला बाबा तुने आम्हाला देताना, जाताना तू तुझी लेकरे बुधाला सोपवली, जाताना तू तुझी लेकरे बुधाला सोपवली, बाबुला लेकरांसाठी तू हयात घालवली, बाबुला लेकरांसाठी तू हयात घालवली. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी अनंतराव यांची ही कविता माझ्या प्रत्येक मार्गदर्शनामध्ये आवर्जून घेण्याचं कारण एक आहे की या 4-5 पावलांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवन अगदी थोडक्यात साकारण्याचं काम अनंतराव यांनी केलेलं आहे. बघा, बोलत असताना एका विद्यार्थ्याने हिंदू कोडबिल आपल्याकडून मांडलं. हिंदू कोडबिल असा कायदा होता की ज्या कायद्यामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना बरोबरीचा अधिकार देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी झाल्याच्या नंतर स्वतःचा मंत्रिपदाचा राजीनामा देणारे एकमेव नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आताच्या नेत्यांचं आपण काय त्याच्याने सांगत नाही, परंतु मला समाजासाठी स्वतःचा मंत्रिपदाचा राजीनामा देणारे पहिले नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी या देशाला काय केलं हे सगळ्यात महत्वाचं. बघा, मोठमोठे धरणे या भारतामध्ये आहेत. सोननदी परियोजना, दापोली घाटी परियोजना सारख्या मोठमोठ्या प्रकल्पांना प्रस्थापित करणारे जागतिक दर्जाचे जलतज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बघितलं. इतकंच नाही तर 1928 मध्ये हेलार कमिशन हे ब्रिटिशांकडून या देशाला आलेलं होतं आणि त्या कमिशनचा एक आशय हेतू होता की या देशामध्ये कुठलीही क्रांती पाहिजे. यासाठी विचारविनिमय करण्यासाठी भारतामध्ये जे उच्चवर्गीय जे कोणी नेते होते तज्ञ, त्या नेत्यांना हेलार कमिशननं समोर बोलवलं. प्रत्येकाचं मत त्या ठिकाणी मांडलं. सगळ्यात शेवटी बाबासाहेबांचा नंबर आला आणि हेलार कमिशनचे अध्यक्ष जे होते ते हेलार सर म्हणतात की आम्हाला आवश्यक ती माहिती सर्व मिळालेली आहे. आता तुमचं मत ऐकण्याची आम्हाला म्हणजे आवश्यकता वाटत आहे. यावरती नम्रपणे बाबासाहेब त्या व्यक्तीला म्हणतायत की अगोदर ज्याही विचारवंतांनी ज्याही अर्थतज्ञांना त्या ज्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन ते मत मांडलं, त्या पुस्तकाचा लेखक मी आहे आणि या पुस्तकाचा शेवट अजून बाकी आहे. त्यामुळे शेवटचं मत फक्त मीच मांडू शकतो. दोस्तांनो, ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी मध्ये शिकत असताना सादर केलेला द प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज इज ओरिजिन अँड सोल्युशन या ग्रंथाच्या बेसवरती आजची RBI उभी आहे, जिला तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतात. हेलार कमिशनच्या समोर साक्ष दिल्याच्या नंतर 1 एप्रिल 1935 रोजी तत्कालीन गव्हर्नमेंटनं भारताची केंद्रीय बँक स्थापन केली आणि याच बँकेचं नाव नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं पडलं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ द प्रॉब्लेम ऑफ रुपीज इज ओरिजिन अँड सोल्युशन या ग्रंथाच्या बेसवर आहे. आणि याच ग्रंथामध्ये भ्रष्टाचार कसं थांबवावा, शासन कसं करावं, इकॉनॉमीचा रुपयात का याच्यावरती सुद्धा बरंचसं विश्लेषण बाबासाहेबांनी केलेलं आहे. लेकरांनो, प्रत्येक व्यक्तीनं उद्याचे भावी नागरिक म्हणून द प्रॉब्लेम ऑफ रुपीज आवर्जून वाचा. आज भारत आणि पाकिस्तान समकालीन राष्ट्र आहेत. एकाच दिवशी जन्माला आलेले हे राष्ट्र, पण जागतिक पातळीवर भारताची जी किंमत आहे आणि पाकिस्तानची काय किंमत आपण बघतोय. पाकिस्तानच्या विकासामध्ये अमेरिका, अल्लाह आणि
आतंकवाद या तीन कृत्रिममुळे पाकिस्तानची आज दुर्दशा झालेली आहे. ते भारताच्या विकासामध्ये सुरुवातीला वी दी पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक यांना संविधानाची सुरुवात आहे. लक्षात घ्या, म्हणजे या देशाचं संविधान बनवत असताना केंद्र कुटुंबामध्ये कोणत्या देवाला प्राण न देता बाबासाहेबांनी हिताच्या सर्वसामान्य जनतेला प्राण दिलं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि संविधान लिहित असताना बाबासाहेबांचं काम ज्यावेळेस पूर्ण झालं तेव्हा पत्रकारांनी बाबासाहेबांची मुलाखत घेताना विचारलं की तुम्ही इतकं सविस्तर इतकं चांगलं संविधान कसं लिहिलं. त्यावेळेस बाकी लोक बाबासाहेब म्हणतात की हे संविधान लिहित असताना, हे संविधानाची मांडणी करत असताना माझ्या समोर याच महाराष्ट्र भूमीतील स्वराज्य संस्थापक रयत सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचं लोककल्याणकारी राज्य होतं. आणि या राज्याला समोर ठेवून मी या संविधानाची रचना केली. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समोरची व्यक्तीला महत्व न देता त्या विचारधारेला महत्व देणारा माणूस आहे. माणसाला माणूस म्हणून शिकवणारा माणूस आणि मानवता धर्म शिकवणारा एकमेव महापुरुष जर कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 15 ऑगस्ट 1947 ब्रिटिशांच्या अत्याचाराला सगळं भारत हे स्वतंत्र झाला. सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं. लोकपुरुष सरकारला सारख्या प्रखर व्यक्तिमत्वानं तुकडे तुकडे असलेले जे संस्थानिकांच्या रूपात अडकलेली भारताची जमीन होती तिला एकत्र करून अखंड भारत निर्माण करण्याचं काम केलं. पण या अखंड भारताला कायमस्वरूपी अखंड ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा माझी आत्मकथा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर कुठं भेटलं पुस्तक तर आवर्जून वाचा. त्याचप्रमाणे डॉक्टर धनंजय कीर यांनी लिहिलेलं आंबेडकरांच्या सहवासात हे पुस्तक जर तुम्हाला भेटलं तर नक्की वाचा. कारण हे पुस्तक बाबासाहेब यांचं काय आहे हे सांगतात. इतकंच नाही तर भारतामध्ये आपण जे मतदान करतो, स्त्री असो की पुरुष असो, मग त्याचा धर्म कोणता असो, जात कोणती असो, त्या प्रत्येक व्यक्तीला 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात ठेवा. आणि तेव्हा जेव्हा घटना समितीमध्ये हा ठराव पास केला तेव्हा संपूर्ण जगामध्ये भारत हा एकमेव देश असा होता की ज्या देशानं स्वतंत्र झाल्या त्याच्या सर्व नागरिकांना सार्वजनिक मताधिकार दिला. तर अमेरिका असो, फ्रान्स असो, ब्रिटन असो, या प्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा सगळ्यांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. कोणत्या देशात स्त्रियांना अधिकार नव्हता, कोणत्या देशात वृद्धवर्णीयांना अधिकार नव्हता, कोणत्या देशामध्ये नीचवर्णीयांना अधिकार नव्हता. परंतु स्वातंत्र्य झाल्या सर्व नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार देणारं भारत हे पहिलं राज्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, फिनान्शियल कमिशन ऑफ इंडिया हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. इतकंच नाही तर तुमच्या घरामध्ये जे पाणी येतं, जी लाईट येते, या लाईटला या पाण्याला ग्रीड सिस्टम हे डेव्हलप करायचं. हे ग्रीड सिस्टम डेव्हलप करणारे तज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझ्या एका मिनिटात जर बाबासाहेब सांगायचे असतील तर या देशात जेवढेही अर्थतज्ञ आहेत त्या अर्थतज्ञांना ज्या अर्थतज्ञाचा अभ्यास करायचा असतो तो अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या देशामध्ये जितकेही धर्मपंडित आहेत त्या धर्मपंडितांना आपल्या प्रत्येक धर्माचा जेवढा अभ्यास नसेल तेवढा अभ्यास करणारा तो बाबासाहेब आंबेडकर. बघा, व्हॉइस ऑफ पाकिस्तान, पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये पाकिस्तानच्या काय स्थिती असणार याचं भाकी आंबेडकरांनी 1947 मध्ये केलेले. 1947 मध्ये द व्हॉइस ऑफ पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया हा ग्रंथ बाबासाहेबांचा प्रकाशित झाला. आणि आजची जी स्थिती पाकिस्तानची ती सगळी स्थिती यथार्थपणे त्या ग्रंथ वाचायला मिळते. म्हणजे किती दूरदृष्टीचे बाबासाहेब होते हे आपल्याला ठिकाणी बघता येईल.
कोलंबिया विद्यापीठाने 100 जागतिक दर्जाच्या विद्वानांची यादी तयार केली. या यादीमध्ये भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद या दोन लोकांचे नाव आहे. आणि त्यानंतर जगातील टॉप 10 विचारवंतांमध्ये फक्त एक नाव आहे आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक समस्येमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जर कोणतं मत असेल तर ते प्रत्येक समस्येमध्ये आपलं मत पणखरपणे मांडणारा विद्वान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि हे योगदान हे विसरून चालणार नाही, हे लक्षात घ्या. जेव्हा गोलमेज परिषद झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. त्या गोलमेज परिषदेला आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत महात्मा गांधी हे सुद्धा होते. पण स्वतंत्र मतदारसंघाची मागणी गांधीजींना आवडली नाही. त्यांनी येरवडा तुरुंगामध्ये आमरण उपोषण केले. बघा, जेव्हा विचारधारा जरी वेगवेगळे होते ना, मग प्रश्न जेव्हा देश हिताचा राहिला तेव्हा मोहनदास करमचंद गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खांद्याला खांदा लावून गेले. जेव्हा गांधीजींवरती वेळ होती तेव्हा आपलं स्वार्थ बाजूला ठेवून बाबासाहेबांनी पुणे करारावरती सही केली आणि गांधीजींचे प्राण वाचवले. ही परत जेव्हा बाबासाहेबांचं सीट हे पूर्व पाकिस्तानमध्ये गेलं त्यावेळेस काँग्रेसला बाबासाहेबांचा पर्याय नव्हता. साबरमती आश्रमामध्ये सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू गांधीजींची भेट घ्यायला गेले. तेव्हा गांधीजींनी विचारलं तर हरिजन म्हणून तुमच्या मंत्रिमंडळामध्ये कोण पडले? त्या यादीमध्ये बाबासाहेबांचं नाव दिसलं नाही. तेव्हा गांधीजी पंडित नेहरूंवरती रागावलेले. बघा, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांनी संयुक्त विद्यमानं तयार केलेली म्हणजे भारतीय संविधान सभाचे 22व्या नावाच्या ग्रंथामध्ये एलिजिएशन आहे. गांधीजी पंडित नेहरूंना रागवले आणि म्हणतात जेवढी माहिती कायदा आणि कानून विषयी आंबेडकरांकडे आहे, समाजाच्या गरजेची जेवढी माहिती आंबेडकरांकडे आहे तेवढी कॉन्स्टिट्यूशन नेत्याकडे नाही. आणि जर तो आंबेडकरांचा नॉलेजचा फायदा जर घेतला नाही तर नुकसान त्यांचं नाही, या भारत देशाचं होईल. गांधीजींनी बाबासाहेबांची बाजू घेतली. त्यांच्या सूचनेनुसार गांधीजींच्या सूचनेनुसार बाबासाहेब घटना संकलित केले आणि एवढं सुंदर संविधान आपलं तयार केलं. या सर्व महान नेत्याला माझं पुन्हा एकदा परिवार वंदन करून मी माझं मार्गदर्शन थांबवतो. जय हिंद, जय भारत.